नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आजची सर्वात महत्त्वाची मोठी बिग अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. बहिणींनो, तुमच्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा फायदा तुम्हाला होणार आहे, कारण की सरकारने बहिणींना सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे. आता बहिणींनो, हे गिफ्ट काय आहे त्याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि खूप दिवसांपासून तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघताय, फायनल ती प्रतीक्षासुद्धा संपलेली आहे. बघा, ज्या प्रकारे तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होता की ऑक्टोबरचा हप्ता कधी येईल, ऑक्टोबरचे पैसे कधी येतील, त्याच प्रकारे तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता लगेच या ठिकाणी पाठवलेला होता. आता त्याच प्रकारे बहिणींना ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्याच्या ठिकाणी प्रतीक्षा आहे की नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे, नोव्हेंबरचे पैसे कधी मिळतील. तर बहिणींनो, काळजी करू नका, तुमची प्रतीक्षासुद्धा संपलेली आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी सरकारने दिलेली आहे. त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज ही असणार आहे. आणि बहिणींनो, ही जी काही गुड न्यूज आहे ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर हे जे काही पैसे मिळणार, तर हे पैसे फक्त कोणत्या बहिणींना मिळणार आहे, तर ज्या बहिणींची KYC झालेली असेल त्या बहिणींनाच हे पैसे मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं की तुमची KYC झाली की नाही. जर तुमची KYC झाली असेल कमेंटमध्ये लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. आणि जर का तुमची KYC झालेली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तुमची सर्व KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. आणि आता बघा, KYC करताना सुद्धा भरपूर महिलांना प्रॉब्लेम येत आहेत. प्रॉब्लेम असा आहे की त्यांचे वडील किंवा त्यांचे जे पती आहेत ते पती या ठिकाणी वारलेले आहेत किंवा त्यांचा घटस्फोट झालेला आहे आणि त्यांचे जे वडील आहेत ते वडीलसुद्धा या ठिकाणी वारलेले आहे. मग आता अशा महिलांनी करायचं काय, तर त्या महिलांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही KYC कशी करायची. KYC करण्यासाठी अट अशी आहे, जर का महिलेचं लग्न झालं असेल तर ती पतीची KYC करू शकते. आणि जर का महिलेचं लग्न, बहिणीचं लग्न जर का झालं नसेल तर ती बहीण त्यांच्या वडिलांची KYC करू शकते. आता वडिलांची KYC किंवा पतीची KYC अनिवार्य केलेले आहे. आता यामध्ये वडीलसुद्धा नाही आहेत आणि पतीसुद्धा नाही आहेत, मग KYC कशी करायची हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तर त्याचंसुद्धा सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याची माहिती दिलेलीच आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की जर का पती नसतील किंवा वडील नसतील तर KYC कशी करायची याची सर्व माहिती तुम्हाला मी दिली आहे. आता तरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याविषयी संपूर्ण माहितीसुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि जी महत्त्वाची गुड न्यूज आली ती तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणून बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि KYC करण्यासाठी 18 तारीख लास्ट डेट दिली आहे. जर का 18 तारखेच्या तुम्ही KYC केली नाही तर तुमची जी मुदत आहे ती या ठिकाणी संपून जाईल. आणि जर का मुदत संपली तर तुमची KYC जर झाली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे, कारण की मुदत ही वाढेल की नाही वाढेल हे सांगता येणार नाही आहे. म्हणून जर KYC बाकी असेल तर पटकशी करून घ्या, म्हणजेच पटकन करून घ्या. जर का तुमची KYC झाली तर तुम्हाला पैसे हे मिळत जातील. आणि KYC जर का झाली नाही तर तुमचा लाभ बंद होऊन जाईल, जर तुम्ही पात्र असाल तरीसुद्धा, कारण तुम्ही KYC केलेली नाही आहे. त्यामुळे सरकारला वाटेल की या महिला अपात्र आहेत, म्हणजेच त्या बहिणींचे पैसे बंद होऊन जातील. आता तुम्हाला पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो. पण त्या अगोदर सर्व बहिणींनी एक काम करा, या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळत राहील, कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. आता तुम्हाला प्रूफवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. महत्त्वाची अपडेट का म्हटलं आहे तेही आपण बघू, आणि एक महत्त्वाची मोठी अपडेट का म्हटलं आहे तेही बघू. तर बघा, अपडेट अशी आली आहे की ह्या योजनेचा जो काही लाभ आहे तर लाभ घेणाऱ्या महिलांना आता KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बघा बहिणींनो, KYC करणं हे तुम्हाला बंधनकारक आहे. जर KYC केली नाही तर तुमचा जो लाभ आहे तो बंद होऊन जाईल, असं स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग जर का तुम्हाला KYC या ठिकाणी सुरू ठेवायचं, जर तुम्हाला लाभ सुरू ठेवायचे असेल तर KYC हा एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे की KYC करून घ्या, तुमचा लाभ सुरू राहील. आता बघा, जर का पात्र महिलांनी ठरवलेल्या मुदतीमध्ये KYC केली नाही तर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणारा मासिक हप्ता थांबू शकतो. बघा, तुम्ही जर का पात्र असाल
लक्षात घ्या, तुम्ही जर का पात्र असाल आणि तुम्ही जर का KYC केली नाही तर तुमची जी काही मुदत दिली 18 तारीख जी मुदत आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही KYC केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होतात तो मासिक हप्ता तुमचा थांबू शकतो, तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे कारण तुम्ही KYC केलेली नाही आहे म्हणून बहिणींनो KYC ही अनिवार्य आहे. जर तुम्ही पात्र असाल तर काळजी कशाला करतायत, KYC करून घ्या. आणि जर का तुम्ही अपात्र असाल आणि तुम्ही KYCला घाबरत असाल तरीही तुमचे पैसे बंद होऊन जातील कारण की तुम्ही असेही अपात्र आहेत आणि KYC नाही केले तरी तुम्हाला अपात्र केले जाणार आहे. पुढे बघा, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश गरजू कुटुंबातील महिलांना थेट आर्थिक मदत देण्याचा आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आणि ज्यांच्या कुटुंबामधील कुणाच्याही नावावर 4 चाकी वाहन नाही अशा कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आता बघा, भरपूर अशा महिला आहे की ज्यांच्या कुटुंबामधील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, तर अशा महिलांचे सुद्धा लाभ बंद होणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं की तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे की नाही. जर 4 चाकी वाहन असेल तर तुमचा लाभ बंद होऊन जाईल. आणि जर का तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होऊन जाईल. आणि जर का ते उत्पन्न तुमचं 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर तुमचा लाभ हा कोणीही बंद करू शकणार नाही, तो कंटिन्युअसली चालू राहील. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे, तर बघा राज्यभरामध्ये लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजेच लाखो महिलांनी ह्या योजनेसाठी अर्ज केले आहे. जवळजवळ किती, तर जवळजवळ 2.5 कोटी महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. लक्षात घ्या, लाखो नाही तर कोटीमध्ये ह्या महिला लाभ घेत आहेत. ठीक आहे. मात्र अलीकडेच सरकारच्या तपासण्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आणि माहिती अशी आहे की अनेक अपात्र महिलांनी ज्यांच्याकडे स्थिर उत्पन्न आहे किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी सेवक आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं आढळले आहे. बघा, या योजनेमध्ये मोठ्या ढकीने प्रकार समोर आलेला होता. तो प्रकार असा होता की भरपूर अशा माता भगिनी होत्या की ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीला कोणता ना कोणता व्यक्ती आहे किंवा त्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. तर अशा कुटुंबातील महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा महिलांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. तर आता अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. त्यामुळे सरकारने योजनेमधील गैरप्रवेश रोखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी KYC प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे. महिलांना त्यांची ओळख आणि पात्रता सिद्ध करणारी कागदपत्र अद्ययावत करावी लागणार आहे. KYC न करणाऱ्या लाभार्थ्यांचा जो काही पुढील 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो थांबवण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. बघा, तुम्हाला आत्तापर्यंत ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी पैसे मिळाले, तुम्ही KYC केली नाही केली तरी तुम्हाला पैसे मिळाले. पण आता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला KYC केल्यावरच मिळणार आहे. जर KYC केली तरच तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. आणि जर KYC केली नाही तर हप्तासुद्धा मिळणार नाही आहे. पुढे बघा, दरम्यान KYC पूर्ण करण्याची जी अंतिम मुदत ती 18 नोव्हेंबर आहे. 18 नोव्हेंबरच्या तुम्हाला KYC करायची आहे. 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजेच पात्र लाभार्थ्यांकडे फक्त 8 दिवसांचा कालावधी उरलेला आहे. आता 8ही नाही, आता जवळजवळ तुम्ही बघितलं तर फक्त 3 ते 5 दिवस या ठिकाणी उरलेले आहेत. या दिवसामध्ये तुम्हाला KYC करायची आहे. जर मुदतवाढ झाली तर चांगली गोष्ट आहे आणि झाली नाही तर मग तुमची KYC राहून जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर कमेंट करून सांगा बहिणींनो, तुमची KYC झाली की नाही. झाली असेल तर हो लिहून पाठवा की सर झालेली आहे, झाली नसेल तर नाही लिहून पाठवा असं झालेली नाही आहे. तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर शासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की योजनेचा जो काही लाभ आहे तो अखंडित सुरू ठेवायचा असेल तर लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करा. आणि ह्या निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीवरील आर्थिक भार काही प्रमाणामध्ये कमी होईल. कारण की आता ह्या KYCमध्ये भरपूर अपात्र बहिणी होतील आणि त्यामुळे सरकारच्या जे तिजोरीवर ताण येतो आहे तो कमी होणार आहे. तसेच खरोखर पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठं पाऊल टाकलेलं असलं तरी पारदर्शकतेसाठी घेतलेला हा नवा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, KYC करणं योग्य की अयोग्य कमेंट करून सांगा. हा निर्णय योग्य वाटतो की अयोग्य वाटतो कमेंट करून सांगायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC झाली की नाही कमेंट करून सांगा. आणि नोव्हेंबर हप्ता जशी तुमची KYC होईल तसे लगेच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर दिला जाणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.